दरम्यान एक मोठी अपडेट येते। बोंदू अशोक कराडच्या सीएचे कारनामे आता समोर आले। सीए ललित पोफळेवरती आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात येत आहेत। पुण्याच्या उच्चभ्रू कोरेगाव पार्कमध्ये 49 गुंठे जागेमध्ये 18 रो हाऊसेस मालमत्तेची किंमत 150 कोटींहून अधिक असल्याचं सुद्धा समजतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, आता या नाशिक या अशोक खरातचं जे प्रकरण आहे त्याचे धागेदोरे आता पुण्याशी येऊन थांबतायत। कोरेगाव पार्क परिसरामध्ये 49 गुंठे जागेमध्ये तब्बल 18 रो हाऊसेस त्याच्या पत्नीच्या नावावरती आहे। काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर आपल्याला माहिती आहे की बोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये त्याच्या जवळचे लोक जे आहेत त्या सगळ्यांची चौकशी सुरू आहे आणि आर्थिक मोठे गैरव्यवहार यांच्या माध्यमातून झाले असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचा सीए जो ललित पोफळे आहे त्याची ही प्रॉपर्टी माझ्या पाठीमागे आहे। आपण पाहतोय की हे पोफलेच बंगलो म्हणून जे आहे ते 57-58 अशा ह्या क्रमांकाचे हे कोरेगाव पार्क परिसरामध्ये रो हाऊसेस आहेत आणि हे आपण रो हाऊस पाहतोय जवळपास 49 गुंठ्यांची ही जागा आहे। कोरेगाव पार्क परिसरामध्ये साधारणतः 1 स्क्वेअर फूट जागा घ्यायची म्हणलं तरी ती किती रुपयांना मिळते हे सांगणं काही नवीन नाही, कारण का अतिशय उच्चभ्रू एरिया आहे आणि जवळपास या संपूर्ण एरियामध्ये 49 गुंठे जागा जी आहे ती या पोफळेंनी त्यांच्या पत्नीच्या नावावरती घेतली आहे आणि यामध्ये 12 रो हाऊसेस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे अगदी बांधकामात सकट हे रो हाऊसेस 2024 साली त्यांनी खरेदी केलेली होती आणि या सगळ्या 49 गुंठेच्या जागेला कडेने जे आहे ते जाळीचं कंपाऊंड देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे ही प्रॉपर्टी जवळपास 150 कोटी रुपयांच्या आसपास सध्याच्या घडीला मार्केट भावानुसार असू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे। परंतु कागदोपत्री मात्र त्यांनी ही 2024 साली काही 19-20 कोटी रुपयांना ही जमीन घेतली असल्याचं सांगितलेलं आहे। परंतु ही शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता आपल्याला पाहायला मिळते। परंतु या पोफळेकडे म्हणजे या ललित पोफळेकडे हा संपूर्ण पैसा आला कुठून हा प्रश्न जो आहे तो आता सगळ्यांकडून विचारला जातोय, कारण का अशोक खरात याची अनेक प्रॉपर्टी जी आहे ते इतरांच्या नावावरती असं सांगितलं जातंय। त्यामुळे या पोफळेच्या नावावरती तर अशोक खरातनी ही प्रॉपर्टी घेतली नाही का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। त्यामुळे या पोफळेची ज्यावेळेस चौकशी केली जाईल त्यावेळेस निश्चितच पद्धतीने या प्रॉपर्टीचा देखील उल्लेख केला जाऊ शकतो, कारण का हा जो संपूर्ण एरिया आहे कोरेगाव पार्कचा हा उच्चभ्रू एरिया आहे। अगदी जवळच बजाज यांचा बंगला आहे, पुनावलांचा बंगला आहे, त्याचबरोबर धारीवाल्यांची बंगले आहे। त्यामुळे हा संपूर्ण मोठा उच्चभ्रू एरिया आहे आणि अशा या परिसरामध्ये